मंडळी नमस्कार. आलोय आता गावी आणि खूप छान वाटतंय कारण आज जो आहे तो पहिल्यांदाच पाऊस पडला आणि पहिल्यांदा गावाकडे पाऊस पडला. खूप छान वाटतंय. अजून सुद्धा थोडा थोडा पाऊस पडतोय बाहेर आणि पहिला पाऊस म्हणजे पहिला पाऊस पडल्यानंतर एक मातीचा सुगंध जो येतो म्हणजे जगातलं कोणतंच अत्तर त्या सुगंधाशी बरोबरी करू शकत नाही. एकदम मस्त आणि खूप साऱ्या आठवणी असतात पहिल्या पावसाच्या, पहिल्या सरींच्या. आणि खूप सारा पाऊस आज गावी पडला. गावी असताना खूप मजा येते आणि पावसाचा आनंदसुद्धा आज पहिल्यांदा घेता आला. पहिला पाऊस. इकडं बाबा आमची पाठीमागे बसले, त्या तुम्हाला दाखवतो बघा. आहे पाऊस अजून चालू आहे, हे बघा. खूप छान असा पाऊस पडला. एक मला वाटतं गेले 2 तास, एक अर्धा तास चांगला पाऊस पडला. इजा वगैरे चमकत आहेत. अशा पद्धतीनं पाऊस पडतोय आणि इकडं बाबा बसलेत. बाबांना आपण आता विचारूया. हे आहेत आता आमचे बाबा आणि बाबांच्या खूप साऱ्या अशा आठवणी आहेत जुन्या. वय वर्ष बाबांचं आता मला वाटतं 85-86 वर्ष, बरोबर ना बाबा? आणि अजूनही आवाज खणखणीत आहे बाबांचा. आणि पावसासंबंधी बाबा आता बोलणार आहेत आपल्या बरोबर. एक पाऊस असतो आणि पाऊस म्हणलं, पहिला पाऊस म्हणलं अनेक आठवणी असतात बाबा. जुन्या तुमच्या आठवणी काय? तुमच्या काळामध्ये या पावसाला काय महत्त्व होतं किंवा कशा पद्धतीनं हा पहिला पाऊस साजरा केला जायचा? ह्या पावसामध्ये, ह्या उन्हाळी पाऊस म्हणजे आनंदाच्या ह्याच्यामध्ये भारामध्ये पाऊस आला म्हणजे पहिल्यांदा सुरुवात होते. आणि हा वळीव स्वरूपाचा पाऊस असल्यामुळे इतका पावसाळा तर जाणवत नाही. त्यामुळं माणसाला एक प्रकारचा आनंद, पाऊस आला म्हणजे हा वळीव स्वरूपाचा पाऊस, कात्याचा, रोहिणी हा वळीव स्वरूपाचा पाऊस लागला जातो. आणि त्याच्यानंतर मृग नक्षत्र निघाला की पावसाळ्याला सुरुवात होते. बर. मग आता हे तुम्ही म्हणता हे वळवाचा पाऊस, वळीव स्वरूपाचा म्हणजे आता हा पहिला पाऊस पडतो आणि जमीन अगदी पाण्याला हावरी झालेली असते. म्हणजे एकदम जमिनीच्या पोटामध्ये आगडा पडलेला असतो आणि जमीन खूप सारे आनंदित होत असेल. तर बाबा मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. हा पहिला पाऊस पडतो, सरी पडतात पावसाच्या आणि तो मातीचा जो सुगंध येतो त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मातीचा सुगंध म्हणजे एक प्रकारचा, जसा आपण एखाद्या माणसाच्या अंगावर अत्तर फेकतो ना, आम्ही त्याचा सुगंध सुटतो, तशाप्रमाणे हा नक्षत्र, हा मेघराजा आहे. आणि हा मेघराजा हा धरती मातेचा पती आहे. आणि हा मेघराजा आल्यानंतर धरती माता शांत होते आणि पाणी हे सगळं सुगंध त्या जमिनीचा त्या पाण्यामध्ये सुटला जातो. माती आणि पाणी. बर. आणि इथला पाऊस सर्व ठिकाणी असा लागला, बोली स्वरूपाचा पाऊस, तो माणसाला आनंद वाटतो. त्याच्यावर कामं होतात शेतीची. बरोबर आहे बाबा. मग तुमच्या अशा काही जुन्या आठवणी येत्या का? जुन्या की बाबा पाऊस पडल्यानंतर आम्ही हे करायचो किंवा काय ही कामं करायचो पहिल्या तुमच्या काळातल्या, तुम्ही तरुणपणे असताना? पावसाळ्यात पेरणी झाली आणि जुळ्यामध्येच पेरायचो. कात्याचा पाऊस सुरू झाला की धुळवापीनंच पेरायचं रोहिणीच्या कात्याच्या नक्षत्रामध्ये. आणि मग तो धुळवापीने एखादा असा वळीव स्वरूपाचा पाऊस पडला तर तो अतिशय चांगला आणि आनंद वाटायचा. म्हणजे आपण पेरलेली, जुळ्यात पेरलेली सगळे धान्य उगवून येतं आणि मग माणसाला बाहेर गेलं म्हणजे सृष्टीचं सौंदर्य चांगलं हरित दिसतं आणि हिरवंगार दिसल्यानंतर मनाला एक प्रकारचा आनंद होतो. आणि मग ते पाणी जे जरा ते पाणी जमिनीत मुरतं आणि मग जमिनीला वाफ येते आणि त्याला ती घात आली म्हणजे आपण कोळपा किंवा हे अशा पद्धतीची अवजारे घेऊन शेती जमिनीची मशागत करतो. बरोबर. आणि मग त्या पेसाची मारायची म्हणजे ते चित्राला अगदी प्रफुल्लित, त्याला शेंडा फुटत जातो. अशा प्रकारे ते अंती कामं आणि मग ते धान्य उगवून आलं म्हणजे मनाला आनंद व्हायचा. आणि एखाद्या वेळेला कदाचित पाऊस जास्त झाला आणि बसला तर मग ते चिखल करावा लागायचा. चिखल कोळपा म्हणायचा त्याला. कोळप्यानं परत आता तुम्ही म्हणताय की धुळवापीनं आपण पेरण्या करतो, बरोबर? मग आपल्या इकडं कोकणातल्या पद्धतीनं तशा म्हणजे कसं त्यांचं तरवा वगैरे टाकून भाताचा, तशा कधी आपल्याकडे होत नाहीत.
त्या आपल्याकडे जर समजा जमीन एखादी जर नाही उगवली किंवा ती फाईल गेली तर त्या जमीन पावसाळ्याच्या अगोदर ती जमीन अशी जरा घास वगैरे टाकून ती घास पेटवून त्या जमिनीवर तर ती जमीन भाजून निघते. भाजून निघाले की त्याच्यात आपण ते काय भात पेरू काय करू धान्य पेरू ते त्यात निवडून निष्कटायचं आणि त्याच्यावर परत पाणी बिणी मारायला जरा म्हणजे परत त्यावर ते अंकुर येतात. एक 7-8 दिवसानं परत ते अंकुर आलं की मग त्याच्यावर जरा झाकण बिकण टाकून ते थोडं असं जोमानं मग वाढ होते आणि त्यानंतर मग चिखल करायचा बरोबर जमिनीत आणि मग त्या चिखलमध्ये ते रोपा त्या पद्धतीनं ते रोपं लावायची. बरोबर. म्हणजे या पावसाचं अनन्यसाधारण महत्व आहे. हां या पावसाचं शेतकरीच्या जीवनामध्ये एक प्रकाश आणणारा म्हणजे पाऊस. राम कृष्ण हरे पांडुरंग हरे विठ्ठल हरे नारायण. आणखी काय सांगू शकता तुम्ही पावसाबद्दल या? पावसाळा काय पाऊस जर आला तर माणसाला एक प्रकारचा आनंद होतो. पाऊस गेला म्हणजे मग जरा ती ओली झालेली जमीन वगैरे ही आणि मग सूर्याच्या किरणानं ती तापली म्हणजे जरा माणसाला आनंद होतो आणि म्हणजे येऊन जाऊन पाऊस जर लागला गेला तर माणसाला अतिशय आनंद पिकाची वाढ होते. माणसाला सृष्टी सौंदर्य पाहण्यासाठी बरं वाटतं आणि ती हिरवीगार सृष्टी दिसते म्हणजे नवीन लिहून आल्यासारखं एक सृष्टीचं हे म्हणजे धारण होतं. हा म्हणजे अनन्यसाधारण महत्व आहे आणि जपतो. धन्यवाद बाबा, तुम्ही खूप छान अशी माहिती दिली पावसाबद्दल, पहिल्या पावसाबद्दल सुद्धा आणि तुम्ही नक्षत्राबद्दल सुद्धा सांगितलं. तरी काय काय महत्वाची नक्षत्र आणि काय काय असतं, कसला पाऊस काय हे थोडक्यात सांगा बघू. पावसाळा थोडक्यात म्हणजे ज्याला पुनर्वस्तू जी म्हणतात आडदराचा पाऊस सुद्धा जोरदार लागतो. बरोबर. आणि अचानक लागल्यामुळे वड्याला पूर येतात नद्यांना नाल्यांना आणि मग त्यावेळेला माणसं मला एक सांगा बाबा, नक्षत्र असतं पावसाचं आणि वाहन पण असतं ना? वाहन बी असतं. प्रत्येक नक्षत्राला एक वाहन. हा प्रत्येक नक्षत्राला वाहन असतं. म्हणजे जसं की आता मृग नक्षत्राला कोणतं वाहन असतो? मग नक्षत्राला ते काही अमुकच नाही, ते पंचांगामध्ये जे येते ना म्हणजे त्यात कधी म्हैस येईल कधी गाडा होईल किंवा एखाद्या वेळेला मेंढा येईल म्हणजे घोडा येईल. दरवर्षीप्रमाणे पंचांगाप्रमाणे ते असतं. पंचांगाप्रमाणे नक्षत्राचं वाहन येत. बर बर. धन्यवाद बाबा, तुम्ही खूप छान अशी आमच्या आहेत बाबा, खूप छान अशी माहिती दिली बाबांनी. धन्यवाद.